लाडक्या बहिणींना सरकारचे आणखी मोठे एक गिफ्ट. तर नमस्कार मित्रांनो, माझ्या यूट्यूब चॅनलवर मी आपले सर्वांचे स्वागत करतो. तर मंडळी, लाडकी बहीण योजना महिलांना आणखी एक मोठे गिफ्ट मिळाले. उद्यापासून ते वाटप सुरू. महाराष्ट्र शासनाच्या अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेने सध्या संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमीकरणाचा व जो पाया रचला आहे त्याला आता एक नवीन गिफ्टची जोड मिळाली आहे. उद्यापासून राज्यातील लाखो पात्र भगिनींना खात्यात या नवीन लाभाचे वाटप सुरू होणार आहे. हा निर्णय म्हणजेच महिलांच्या सन्मानासाठी उचललेले आणखी एक मोठे पाऊल मानले जात आहे. लाडकी बहीण योजना महिलांच्या प्रगतीचा नवा अध्याय. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू झाल्यापासून कोट्यवधी महिलांना यासाठी अर्ज केले आहेत. दरमहा मिळणारे 1500 रुपये महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी आणि स्वावलंबी होण्यासाठी मोठी मदत ठरत आहे. मात्र सरकारने केवळ 1500 रुपयावर न थांबता आता सणासुदीच्या किंवा विशेष प्रसंगाच्या निमित्ताने अतिरिक्त लाभ देण्याची जाहीर केली आहे. उद्यापासून मिळणारे मोठे गिफ्ट म्हणजे नेमके काय आहे बघणार आहे आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून. सरकारने जाहीर केल्यानुसार ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि ज्यांना नियमित हप्ते मिळत आहेत त्यांना आता बोनस स्वरूपात अतिरिक्त रक्कम किंवा दिवाळी, भाऊबीज भेट म्हणून विशेष निधी दिला जाणार आहे. जसं की बोनस हप्ता नियमित 1500 रुपये व्यतिरिक्त काही विशेष प्रवर्गातील महिलांना प्रलंबित हप्ते आणि बोनस मिळून मोठी रक्कम एकत्रित होणार आहे. तर दुसरं बघा, गॅस सिलेंडरची सबसिडी. याच योजनेचा भाग म्हणून मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 मोफत गॅस सिलेंडर देण्याची प्रक्रियाही वेगवान झाली असून त्यांचे पैसेही उद्यापासून जमा होण्यास सुरुवात होऊ शकते. प्रलंबित हप्त्याचे वाटप. ज्या महिलांना तांत्रिक कारणामुळे गेल्या महिन्यापासून पैसे मिळाले नव्हते त्यांना आता व्याजासह किंवा एकत्रित 3 ते 4,500 रुपयेपर्यंत मिळण्याचे संकेत आहेत. योजनेचा आतापर्यंतचा प्रवास आणि यश बघणार आहोत आपण. लाडक्या बहिणी योजनेने अंतर्गत कमी कालावधीत महाराष्ट्रातील घराघरात स्थान मिळवले आहेत. या योजनेची प्राप्ती खालील मुद्द्यावर स्पष्ट होते. पहिलं बघा, विक्रमी नोंदणी. आतापर्यंत 2 कोटीहून अधिक महिलांनी या योजनेसाठी नोंदणी केली आहे. दुसरं बघा, थेट लाभ हस्तांतरण DBT. मध्यस्थाशिवाय थेट बँक खात्यात पैसे जमा होत असल्याने भ्रष्टाचाराला वाव उरलेला नाही. आता वयोमर्यादेत शिथिलता. 21 ते 65 वर्ष वयोगटातील महिलांना सामावून घेतलेल्या वृद्ध माता भगिनींनाही याचा मोठा आधार मिळाला आहे. लाभ मिळवण्यासाठी काय करावे? जर तुम्हाला उद्यापासून सुरू होणाऱ्या या विशेष गिफ्टचा लाभ घ्यायचा असेल तर तुमची काही खालील कामे पूर्ण असल्याची खात्री करा. पहिलं बघा, बँक खात्याशी आधारशी लिंक आहे असणे आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाची अट म्हणजे तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असणे आवश्यक आहे. जर तुमचे DBT सक्रिय नसेल तर सरकारकडून पाठवलेले तरी ते तुमच्या खात्यात जमा होणार नाहीत. अर्जाची स्थिती. ॲप्लिकेशन स्टेटस तपासणे ते पण महत्त्वाचे आहे. जसं नारी शक्ती दूत ॲपवर किंवा अधिकृत पोर्टलवर जाऊन तुमचा अर्ज अप्रूव्हल आहे की नाही हे पुन्हा एकदा तपासा. जर अर्ज पेंडिंग असेल तर स्थानिक अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा. तिसरं, KYC पूर्ण करा. काही बँकांची KYC अपडेट न केल्यामुळे खाती गोठवले असू शकतात. अशा वेळी बँकेत जाऊन आपले KYC पूर्ण करून घ्या. महिलांच्या जीवनावर होणारा सकारात्मक परिणाम. जे मोठे गिफ्ट उद्यापासून मिळणार आहेत त्याचे दूरगामी परिणाम होणार आहेत. आर्थिक स्वातंत्र्य. महिलांना छोट्या मोठ्या खर्चासाठी पती किंवा मुलावर अवलंबून राहावे लागणार नाहीत. आरोग्य आणि पोषण. या पैशाचा उपयोग महिलांना स्वतःच्या आणि मुलांच्या आरोग्यासाठी व चांगल्या आहारासाठी करत आहेत. लघु उद्योगांना चालना. अनेक महिलांना या बचतीतून छोटे घरगुती व्यवसाय उदाहरण शिवणकाम, पापड उद्योग सुरू करण्याचा
विचार करत आहेत. विरोधकांनी कायम सरकारची भूमिका या योजनेवरून राजकारणातही मोठी चर्चा सुरू झालेली आहे. विरोधकांची याला निवडणूक जुमला म्हटले असले तरी सरकारने सलग हप्ते जमा करून आपली वचनबद्धता सिद्ध केली आहे. उद्यापासून होणारे नवीन गिफ्ट हे महिलांचा विश्वास आणि सुदृढ करण्याचे महत्त्व ठरले. आता महत्त्वाची टीप म्हणजे कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. सरकार अधिकृत SMS द्वारे तुम्हाला लाभाची माहिती कळवते. जर कोणी पैसे मिळवून देण्यासाठी तुमच्याकडे OTP किंवा बँक तपशील मागितला तर तो देऊ नका. निष्कर्ष एवढाच आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही केवळ एक आर्थिक योजना नसून ती महिलांच्या आत्मसन्मानाची चळवळ बनली आहे. उद्यापासून मिळणारी हे विशेष गिफ्ट महिलांसाठी आनंदाची बातमी घेऊन येणार आहेत. महाराष्ट्रातील माता भगिनींच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे. तर धन्यवाद.